वळूया एका व्हायरल रिपोर्टकडे। बातमी आहे कॅन्सर रुग्णांसाठी दिलासा देणारी। जीवघेण्या कॅन्सरवर तसंच लस आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तसाच एक मेसेज देखील व्हायरल होतो या संदर्भातला। मात्र खरंच कॅन्सरवर लस आली आहे का? कॅन्सरवर लस आली आहे तर ती कुठे उपलब्ध आहे? भारतात अशी लस उपलब्ध झाली आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात हा खास रिपोर्ट। जीवघेण्या कॅन्सरवर आली लस। तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर बरा झाल्याचा दावा। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कॅन्सर झालाय हे जरी कळलं तरी माणूस अर्धमेला होतो। कॅन्सर हा जीवघेणा आजार, मात्र आता या कॅन्सरवर लस आल्याचा दावा करण्यात आलाय। एका महिलेनं हा दावा केलाय। तिनं स्वतः लस तयार करून उपचार केल्याचं म्हटलंय। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया। ब्रेस्ट कॅन्सरवर लस आली आहे। तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचा रुग्णही बरा होऊ शकतो। एका महिलेला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता। तिनं ट्यूमरमध्ये लस टोचली। ही लस यशस्वी झाली। हा दावा करण्यात आल्यानं कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे। देशभरातच नव्हे तर जगभरात लाखो रुग्ण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहेत। त्यातच या महिलेनं कॅन्सरवर लस आल्याचा दावा केल्यानं हे दिलासादायक आहे। त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे? लस आली तर ती कोणती लस आहे यावर रिसर्च सुरू आहे। लसीबाबत नेमकं कोणतं रिसर्च सुरू आहे याचा तपास करणं गरजेचं आहे। कॅन्सर हा जीवघेणा आजार असल्यानं अनेक जणांना कॅन्सरवरील लसीची गरज आहे। त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। बीटा हलासीनं कॅन्सरवरील संशोधनाचे परिणाम प्रकाशित केलेत। उपचाराचे परिणाम फायदेशीर असल्याचं बीटा हलासी म्हणाल्या। लसीचं नाव त्यांनी सांगितलं नाही, मात्र ही लस प्रभावी असल्याचा दावा केलाय। लसीमुळे ट्यूमरचा आकार लक्षणीयरित्या कमी झालाय। कॅन्सरची लस प्रभावी असल्याचा दावा बीटा हलासीनं केलाय। तिला कॅन्सर झाला होता आणि तिनंच ही लस तयार करून उपचार केलाय। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। बीटा हलासी यांनी कॅन्सरवरील लस बनवली आहे। क्रोएशियातील झाग्रेब विद्यापीठात त्यांनी संशोधन केलं। बीटा हलासीला 2016 मध्ये कॅन्सर झाल्याचं कळलं। 2020 पर्यंत ट्यूमर स्टेज 3 वर पोहोचला होता। केमोथेरपी न करता ही लस घेतल्यामुळे कॅन्सर बरा झाला। लसीमुळे निरोगी पेशींना कोणतंही नुकसान झालं नाही। जे पुढे होणारे कॅन्सर्स आहेत गर्भाशयाचे ते काही विशिष्ट प्रकारच्या व्हायरसेसपासून होणारेच फक्त त्याच्यासाठी हे व्हॅक्सिन आहे। कारण की सर्व्हायकल कॅन्सर हा ह्यूमन पॅपिलो व्हायरस या नावाच्या व्हायरसेसमुळे होतो। याच्यातले समजून जा एक 60% प्रकारचे जे व्हायरसेस आहेत त्याच्यावर हे व्हॅक्सिन आहे। आपल्या देशात यावर अजून रिसर्च सुरू आहे असं तज्ज्ञांचं मत आहे। हा रिसर्च बीटा हलासी यांनी केला आणि यशस्वी करून दाखवलाय असं त्यांनी जर्नलमध्ये प्रकाशित केलंय। मात्र बीटा हलासी यांचा दावा जरी खरा असला तरी आपल्या देशात यावर अजूनही लस आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।